याच दरम्यान या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे आशिष म्हात्रे यांचे पिताश्री शांताराम म्हात्रे साहेबांचा इथे शुभ आगमन झाला. मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. या आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. काकडवाल 40+ अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल. मृदुल 40+ संघ, दोन ताकदवर संघामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. अमरचा पहिला बॉल मध्ये अनेक सारे दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दरम्यानचा पुढचा बॉल बायकातून हँड खेळतात. बॅटच्या रडारमध्ये आलाय बॉल, त्याला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट, सिक्सर आलाय षटकार. याच दरम्यान जगदीश दादा दुधकर वसार गावचे आमचे, त्यांचं इथे शुभागमन झालंय. या आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. नक्कीच ते देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा एकवडल्यात, वेगाने 2 धावा एकवडल्या गेल्यात. 2च्या मध्ये धावसंख्या धाव फलकावरती 9 या अंकावरती. 4 ओव्हरची मॅच आहे. प्रत्येक टीमसाठी एक रिव्ह्यू देखील आहे. वैभव ऑन स्ट्राइक. वैभवसाठी हा बॉल, हा ट्रॅकर. व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतो. ICC नियम क्रमांक 22 दर्शवतात व्हाईट बॉल अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाते. यस, फिल्डिंग टीम रिव्ह्यू. व्हाईट साठी फिल्डिंग टीम रिव्ह्यू आहे. व्हाईट बॉल. यस, अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. मच्छिंद्र भाग्यवंत आपण मैन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहता. तीक्ष्ण नजरेनं का पार पाडतायत. हाही बॉल खराब आहे. स्पॅस्टीच्या बाहेर असलेला बॉल पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. सलगचा दुसरा व्हाईट. अमर बॉल एंड ट्रॅक वरती सज्ज. पहिला बॉल डॉट फेकला, सिंगल. त्यानंतर षटकार, 2 धावा आणि सलगचे हे 2 बॉल व्हाईट. पुनर्ष एकदा आता हा बॉल देखील पाहावा लागेल. येस, व्हाईट. सलगचा तिसरा बॉल व्हाईट आहे. धावसंख्या धाव फलकावरती 12 या अंकावरती. दुहेरी अंक पाहता आपण स्कोर कार्ड वरती. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची संगत होती. 3 व्हाईट बॉलच्या नंतर डॉट बॉल आलाय. समोर देखील वैभवनं सिद्ध करून दिलंय षटकारानं. वैभवचा खेळ देखील आम्ही पाहिलाय. वैभव देखील विस्फोटक फलंदाजी करू शकतात, हे मी मगाशीच म्हटलं होतं. आणि बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक तडाखा, सिक्सर. यावेळेस 20 मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. 2 क्षेत्ररक्षक तैनात आहेत, परंतु त्यांच्या मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार. यावेळेस शटअंपूल करण्याचा प्रयत्न. अपील केली गेली आहे. आउटली अपील देखील केली आहे. मिन्नाथ पावशे इष्टांच्या मागे आपण पाहू शकता. मिन्नाथ पावशेचा इतिहास जर पाहिला शब्दात कमी पडेल, कारण लिजंड प्लेयर आहेत. यावेळेस खजरलाने खेळतात. आनंद कार्पेट चेंडू चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने आले. 1 झाले कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली आहे. तिसरी धाव देखील वेगाने कंप्लीट. बॅकअप आहे. आता बॅकअप दिलं गेलं.
3 धावा इक्वडल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कालच्या दिवसामध्ये देखील आपण एक बुर्दुल संघ पाहिला. तब्बल भूषण पाटीलचा विचार जर केला तब्बल 12 बॉलमध्ये 50 धावा हा विक्रम रचलाय. तब्बल बॉलमध्ये कालच्या दिवसामध्ये भूषण पाटील असतील, सुधीर पाटील वेगळी. यावेळेस पुजारींचा बॉल पॅडवरती आदळलाय आणि स्क्वेअरलेगच्या दिशेने बॉल चाललाय. एकच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे, परंतु खराब थ्रोपैकी पाहायला मिळते आपल्याला. एका धावेला दुसऱ्या धावेत रूपांतर केलं. जगदीश दुधकर थोडेसे नाराजी व्यक्त करतायत मिन्नत पावशे यांच्यावर, कारण मिन्नत पावशेकडून या अपेक्षा नसतात. कारण अनेक वर्ष आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी आणि अनेक वर्ष आपल्या गावासाठी पूर्णपणे चांगला एफर्ट दिलाय. वैभव देखील विस्फोटक फलंदाज हाही वेळेस स्टॅमिंग स्ट्रोक आहे, परंतु बॉटम बॉलचा संपर्क नाहीये. यस, वाईट +1. ह्या 2 धावा देखील पडल्या जातील. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 30 ऑन बोर्ड. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 30 धावा धावफलकावरती आपण पाहू शकता. दरम्यानचा पुढचा बॉल अंकुशसाठी. हा बॉल फक्त दिशा दिली आहे. स्क्वेअरला शिक्षक आहेत तिथे. एकच धावेवर थांबावं लागेल. एका धाव्यानं धावफलकावरती आपण धावा पाहू शकता. 31 धावा धावफलकावरती. श्री मलंगडाच्या पायथ्याशी ही क्रिकेटची नगरी आपण पाहता. या क्रिकेटच्या नगरीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. वैभवच्या पाठकडे जरा लक्ष दिलं ना तर कदाचित पाठ वाऱ्याच्या वेगाने फिरतीये. विस्फोटक फलंदाजी देखील करू शकतात. आणि इथं ओव्हर नंबर 2चा खेळ देखील संपन्न होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती स्कोर कार्डवरती आपण पाहू शकता 31 धावा बिना गळ्याच्या मोबदल्यात टीम बॅटिंग करत असताना बुर्दुल 40+ संघ. नक्कीच कालच्या दिवसामध्ये आपण पाहू शकता तब्बल 10 संघ आपण पाहिले आणि 10 संघामध्ये लढती आपण पाहिल्या. कालचे टोटल धावा जर पाहिल्या तर 889 धावा आहेत. तब्बल 64.1 ओव्हर झाल्यात. त्यानंतर 36 विकेट, 28 4. किती षटकार किती बघ. याच दरम्यान श्री मलंगड 40+ चे सचिव विश्वासदादा वायले साहेबांचं इथे शुभागमन झालं. मोस्ट वेलकम आपला या स्पर्धेच्या वतीने आपल्या सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये तू मै एकाच रुळावरती 2 गाड्या आपण पाहिल्या आणि ही घटना घडली आहे. आता घंटा असतं क्रिकेटमध्ये कॉलिंग असणं गरजेचं असतं. जर चुकीचा कॉल दिला तर कदाचित परतावं लागतं आणि तर कॉलिंग नव्हता, तालमेल नव्हता दोन्ही फलंदाजांचा. अंकुश बॉम्बेची विकेट मिळतीये आणि पहिला धक्का लागतो इथनं बुर्दुल 40+ संघाला. विकेट नंबर 1 तंबूच्या असला तर अंकुश बॉम्बे परत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गुरुनाथ आलेत. गुरुनाथ पहिला बॉल फेस करतायत. वेग प्रचंड या बॉलरकडे. वेगवान चेंडू पाहिला आपण महेंद्रला पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. तरी पहिल्या बॉल वरती चौकार, विकेट आणि हा डॉट बॉल. येस, तोंडरे संघ जर आपण इथे आहेत तर कुठे जाऊ नका. जर 8 संघ खेळले तर आपल्याला देखील खेळावं लागेल. तोंडरे संघ आपण कुठे जाऊ नका, कारण कदाचित 8 संघ खेळवले तर आपल्याला देखील खेळावं लागेल. सो प्लीज कोऑपरेट करा, आपण जाऊ नका. फुलरलेनचा बॉल आहे, टायमिंग स्टॉक होते. नो मॅन्स लँड मधून चेंडू यशच्या हातामध्ये ट्रॅव्हल होतोय. मिन्नात पावशे बॉलवरती येतात. सिंगल इक्वली गेली.
सिंगलच्या मध्ये स्ट्राईक रोटेट देखील केली आहे. स्ट्राईक रोटेट करून वैभव स्ट्राईक वरती आलेत. वैभवच्या बॅटमधनं देखील 2 बिग हिट पाहिलेत आपण. 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधनं पाहिलेत. महेंद्र वन्स अगेन तयार होत आहेत. यावेळेस बैठक शॉट घुटण्यात एक हे सिक्सर एक बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. बिग हिट सिक्सर. धावसंख्या धावफलकावरती 43 धावा लागल्यात धावफलकावरती. गडी देखील गमावला. शेवटचा ओव्हर आहे. डेट ओव्हर मध्ये आता मिन्नत पावशे आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल यावेळेस बॅटच्या रडार मध्ये त्याला पाठवलाय समोरच्या कक्षेला मानवंदन देणारा हा फटका सीमा पार षटकार. मिन्नात पावशेवरती आक्रमण पाहता आपण. धावांचा विचार जर केला तर 49 धावा धावफलकावरती 49. यावेळेस आणखीन एक विषयामध्ये फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे कोणत्याही प्रकारचा आता रिस्क घ्यायला तयार नाही आहेत कारण थेट ओव्हर आणि दोन्ही फलंदाज सेट आहेत. कारण सध्या वैभव सेट आहेत. कारण वैभवचा विचार जर केला तर 7 बॉल 22 धावा वैभवने बनवल्यात. एक मॅरेथॉन इनिंग साकारतायत मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा पुढचा बॉल मिन्नात पावशे. यावेळेस वाऱ्याच्या वेगाने बॅट देखील फिरतीये. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. फलंदाज वैभवात राजेश. बराच वेळानंतर राजेश आता आलेत. लेट पण थेट पोहोचलेत मैदानाच्या आतमध्ये. राजेश देखील चांगल्या प्रकारचे खेळ खेळू शकतात. वैभवनं प्रभावित केलंय मैदानाच्या आतमध्ये कारण एकाती किल्ला लढवणं कठीण असतं. यावेळेस मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. एक झाली कंप्लीट. दुसरीचा दिलाय कॉल आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. त्रेपन्न धावा 53. 53 धावा धावफलकावरती लागल्यात. नॉट आउट. सेफ आहेत फलंदाज. यावेळेस मिन्नात पावशेचा बॉल पाठवलाय लांबच लांब मारलाय बॉलला आणि बॉल गेला सीमा पार. आणखीन एक षटकार वैभवच्या बॅटमधनं. वैभव आघाडीला गेला होता आणि आघाडीची फलंदाजी दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. तब्बल एक हाती किल्ला लढवतोय. तब्बल 31 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. 59 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्यात. 59. शेवटचा बॉल. यावेळेस पिकअप शॉट खेळतात. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक झाले कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होईल बाद आणि इथनं षटक क्रमांक 14 देखील संपन्न होतो आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 60 धावा आणि आता उर्वरित येणारे 24 बॉल
आणि विजयासाठी बनवायचे आहेत. काकडवाल 40+ संघाला 61 धावा. साठ झाल्यात 61 धाब्याचं लक्ष आणि सलामीची जोडी जगदीश आणि संदीप यांना पाहतो आपण. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 मध्ये अंकुश बॉम्बे. येस नक्कीच मिन्नाथ दादा काहीतरी मोबाईल मध्ये चेक करतायत. काही डिसिजन होते गरजेचं आहे, परंतु लाईव्ह टेलिकास्ट आपली चांगली आहे. लाईव्ह टेलिकास्ट म्हटलं तर MTC ओम साई MTC क्वालिटी विथ क्लॅरिटी त्यांच्या माध्यमातून सातत्याने देत आली आहे. अशी कुठली स्पर्धा नाही आहे का तिथं MTCच्या माध्यमातून कोणता डिसिजन रॉंग देण्यात आला आहे, कारण हीच त्यांची ओळख आहे. क्वालिटी विथ क्लिअरिटी. रोशन फराड असतील, सागर फराड आणि त्यांची पूर्ण टीम खूप मेहनत असते. आणि आज MTC म्हटलं तर एक या वाहिनीचं नाव आज टेनिस बॉलच्या क्रिकेटच्या विश्वामध्ये खूप उंचावरती आहे. नवी मुंबई असो देशाच्या कानाकोपऱ्यात आज आपल्याला MTC पाहायला मिळते. पहिला बॉल जगदीश दुधकरसाठी अंकुश बॉम्बेचा वेगवान बॉल. टप्पाचा बॉल होता. ह्या बॉलचा वरती उसळी थोडी जास्त होती, डॉटबॉलची सांगता होती. यावेळेस जुमी साइड डेफिनेटली हिट दांडीगुल फलंदाज बाद फर्निचर डिस्ट्रॉय. पहिली विकेट आणि महत्वाची विकेट जगदीश दुधकरला इथनं परतावा लागेल. धक्का क्रमांक पहिला टीम काकडवाल 40+ संघाला. या विकेटचं महत्व आता बुर्दुळ टीमला देखील कळालं असेल, कारण जगदीश दुधकरचा विचार जर केला, विस्फोटक फलंदाज, टेनिस बॉल असो रबल बॉल असो, जगदीश दुधकर यांचा खेळ आम्ही जवळून पाहिला आहे ना. विस्फोटक फलंदाजी करतात ते नेहमीच, त्यांच्याकडे देखील क्षमता. नक्कीच दुसरे जगदीश दुधकर देखील नेक्स्ट सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. स्मॉल पॅकेट ऑफ डायनामो म्हणून त्यांची ओळख आहे. मिन्नाथ पावशे आता मैदानाच्या आतमध्ये
यावेळेस फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक येतात बॉलवरती. तब्बल तोपर्यंत या 2 धावा इकवटल्या गेल्या. 2 धावांना श्री गणेश करतायत मिन्नात पावशे मैदानाच्या आतमध्ये. मिन्नात पावशेकडे देखील क्षमता हा सामना जिंकण्याची. आणि आज 40+ म्हटलं तर एक चांगलं क्रिकेट बनलंय आता. यावेळेस मिन्नात पावशीच्या बॅट मध्ये बॉल चाललाय हवेशी वार्तालात करत सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय षटकार. मी मगाशीच म्हटलं मिन्नात पावशेकडे देखील क्षमता. आणि काकडवाल म्हटलं तर मिन्नात पावशे देखील रेग्युलरच्या माध्यमातून अनेक वर्ष आपल्या गावासाठी चांगला खेळ करत आलेत. आणि आज 40+च्या माध्यमातून देखील चांगलं करतायत. अंकुश बॉम्बेच्या बॉलवरती ही नजाकत पाहिली आपण. यावेळेस बॅटशीट ऑपेज लागते. इथं मिन्नात पावशेला परतावं लागेल. विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर. आता दुसरा धक्का. चला तिसगाव टीमचे कॅप्टन आणि वसारचे कॅप्टन टॉससाठी या. आपण लगेच टॉस देखील करूया कारण आज आपण जवळ 2 घंटे उशिराने होतो. आपण टॉस करून घेऊया. आपण कोणत्याही प्रकारचा वेळ खर्च जास्त करू नका. आज वेळेला महत्त्व द्या कारण आज 2 ते 3 तास उशिराने आपण खेळ सुरू केला. आयोजकांच्या वरती देखील खूप साऱ्या जिम्मेदाऱ्या आहेत. स्पर्धा भरवणं कठीण नसतं. त्या स्पर्धेवरती पूर्णपणे लक्ष द्यावं लागतं. आणखीन एक धक्का लागतो. आता संदीपला इथनं परतावं लागतं. मिन्नात पावशीची विकेट त्यानंतर जगदीश दुधकरची विकेट महत्वाची होती. आणि वर्दुल टीमला देखील हे ठाऊक होतं की ह्या 2 विकेट जर मिळाल्या ना तर कदाचित आम्ही देखील बॉलिंग ट्रॅकवरती राजेश आहेत. विशपमध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. धोक्याची घंटा गरज होती का? आता अमरला येही देखील पाहावं लागेल कारण फलंदाजाला इथनं परतावं लागतं. आता अमर बॅक टू पवेलियन. आज काकाडो संघ कदाचित सराव नसेल. मिन्नात दादा मगाशीच म्हटलं की सराव नाही आहे. आता मॅच साठी येत असतो आम्ही. कोणत्याही प्रकारचा सराव नाहीये परंतु तरी देखील एक त्यांच्या माध्यमातून एक षटकार पाहायला मिळाला. अजून जर पॉपिंग क्रीज वरती असते तर कदाचित वेगळं चित्र असतं. नवीन बॅटर आता रामदास पाहू शकता आपण.
यावेळेस फक्त हलक्याशा हाताने दिशा दिली आहे बॉलला. 2 धावा एकवटल्या गेल्यात. यावेळेस कव्हरलेगच्या दिशेने बॉल चाललाय. एक झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रामदास आणि सोमनाथ यांना पाहतो आपण. आणि 14 बॉल 46 धावेची गरज. हे इक्वेशन आहे या सामन्याचा. 14 बॉल 46 धावा विजयासाठी इथनं बनवायच्या आहेत. टीम काकडवाल 40+ संघाला. यावेळेस पुनर्श एकदा हलक्या क्षेत्राने फक्त बॉलला ढकलत आहेत. आणखीन एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीनं धावफलक देखील पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती 16 धावा. विषप मध्ये फटका एक्झिक्यूट केला. समोरच्या दिशेनं धावा देखील बनतायत. कदाचित धावा जमवणं गरजेचं आहे. षटक क्रमांक दुसरं संपन्न होत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 19. 4 गड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम काकडवाल 40+ संघ आता उर्वरित 12 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या त्या 42 धावा. 42 धावा बनवायच्या विजयासाठी इथनं काकडवाल 40+ संघाला. यावेळेस सोमनाथनं बॅटचा बेस खोललाय. सॉरी कमलेशनं बॅटचा बेस खोललाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर आलाय. हा लॉंग बिग बाईक. षटकार 6 धावा या पाहायला मिळाल्या. यावेळेस हलक्या क्षेत्राने फटका ड्राईव्ह करतायत. मस्त पहिल होती. 2 धावा इथनं देखील एकवटल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीनं तिसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. पण क्रिकेट आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. नऊ बॉल 33 धावेची गरज आहे. बघा अद्याप सामना संपला नाहीये. सन्माननीय प्रभाकरजी वाहिले सर 40+ चे खंबे समर्थक, आपल्याला विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती प्रभाकर वाहिले वसार 40+ संघाचे खंबे समर्थक, या आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. हाई बॉल आनंद कार्पेट चालला समोरच्या दिशेने. विशेप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव मिळेल. एका धावापेक्षा जास्त काही मिळणार नाही. कमलेश प्रयत्न करतायत मैदानाच्या आतमध्ये. कदाचित मागच्या काही ओव्हरमध्ये जर धावा बनल्या असत्या तर कदाचित हा वेगळं चित्र असतं. आता यावेळेस मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. 2 धावा
इझिली कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते इथनं. आणि चढत्या धावा देखील एकवटण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. याही बॉलवरती 3 धावा मिळतील. 3 धावाच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 37 धावा. आता उर्वरित 6 बॉल आणि विजयासाठी 24 धावेची गरज. 6 बॉल 24 धावा. सहा बॉल 24 धावा. 6 मध्ये 24 बनतील का आता. रबर बॉल आहे. रबर बॉल मध्ये 6 मध्ये 24 कठीण नाही आहेत, बनू शकतात. सहा मध्ये 24 ची गरज आणि रवींद्र बॉलिंग ट्रॅक वरती. हवलचा बॉल हाफ ट्रॅकर टॉपेज लागतीये. डॉट बॉलची होतीये संगीता. हाई बॉल सुरेख आहे. अख्खू टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक डॉट बॉल. 6 मध्ये 24 ची गरज होती. आता 4 मध्ये 4 षटकार ठोकावे लागतील. बॅटिंग ट्रॅक वरती आपण रामदास यांना पाहतोय. नॉनस्ट्राइक एंडला कमलेशचे प्रयत्न भरपूर चांगले होते. 5 मध्ये 14 बनवल्या. यावेळेस मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्नात इथनं विकेट. रिटायर्ड हर्ड फलंदाज परत आहेत. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये देखील जात आहेत. सामना पूर्ण एकतर्फी आपल्याला पाहायला मिळतो. तो बुर्दुल टीमच्या बाजूने झुकलाय. आता येणारे 3 बॉल आणि विजयासाठी 24 धावेची गरज. नवीन बॅटर माया पावशे मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल 24 ची गरज आहे. 3 बॉल 24 बनतील का. आणि आयोजकांसाठी त्यांची एक अपाट मेहनत आहे. आयोजकांसाठी त्यांची
यावेळेस माया पावशीच्या बादशाह रडार मध्ये आलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिथे. दीपलाई झेल संपला फलंदाजाचा खेळ आणि इथनं सामना देखील संपलाय. तब्बल 23 धावांनी हा सामना गमावलाय टीम काकडवाल 40+ संघानं. हार्ड लक टफ लक टीम काकडवाल 40+ संघाने. देऊया सामन्याचा आपण सामनावीर ज्याने पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 11 मध्ये 32 बनवल्या, तो वैभव ठरतो या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द